त्यामध्ये सिद्ध महामुनींना त्यांनी प्रश्न विचारला की हे गुरुराया, राक्षसराज रावणाने भगवान शिवशंकराची खडतर तपसाधना केली. भगवान शिवशंकराने त्याच्यावर प्रसन्न होऊन ते आत्मलिंग दिलं. ते आत्मलिंग गणरायाने गोकर्ण या ठिकाणी स्थापित केलं. तर पुराणामध्ये आणखी कोणती काही कथा आहे का की गोकर्ण क्षेत्रीचं ते महात्म्य सांगू शकेल? तो त्या समयी सिद्ध सांगू लागले की पूर्वी इक्ष्वाकू नावाचा एक राजा होता. त्या इक्ष्वाकू राजाच्या वंशामध्ये मित्रसह नावाचा राजा होऊन गेला. एके दिवशी तो मृगयेसाठी अरण्यात गेला आणि त्याच्या हातून एका दैत्याचा वध झाला. इक्ष्वाकू म्हणजे प्रभू श्री रामचंद्र ज्या कुळामध्ये जन्माला आले तो कुळ. तर या राजाचा सूड घेण्यासाठी त्या दैत्याचा जो भाऊ आहे मनुष्य रूपाने राजधानीस आला. त्याने तेथील अधिकाऱ्यांना आपले पाककलेचे कौशल्य दाखवले, आचार्याचे काम मिळवले. राजा आपल्या पितरांचं पितृश्राद्ध करण्यासाठी त्यांनी साऱ्या गावातील सर्व साधू संन्यासांना बोलवलेलं आहे. त्यामध्ये वसिष्ठ ऋषी सुद्धा आले आणि हीच योग्य संधी साधून त्या राक्षसाचा जो भाऊ आहे त्या भावाने त्या अन्नामध्ये नरमांस मिसळलं. नरमांस मिसळलं आणि सर्व साधू संन्यासांना ते वाटलेलं आहे. वसिष्ठ ऋषींना हे समजलं आणि वसिष्ठ ऋषींनी त्या मित्रसह राजावर क्रोधित झालेले आहे आणि क्रोधित झाल्यानंतर आपल्या तळहातावर पाणी घेतलं. ऋषींनी त्याला श्राप देऊ लागले. पण त्याच्या राणीने मंदयतीने त्यांची समजूत काढली. परंतु राजाला वसिष्ठ ऋषींनी श्राप दिला की 12 वर्ष तुला ब्रह्म राक्षस योनी भोगावी लागेल. आणि गुरूंची जी आज्ञा आहे, आता हे जे सूर्य कुळ आहे, इक्ष्वाकू कुळ आहे, हे इक्ष्वाकू कुळाचे जे गुरु आहेत ते वसिष्ठ ऋषी आहे. आणि त्या वसिष्ठ हॅलो 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 श्री गुरुदेव दत्त. वसिष्ठ ऋषींनी श्राप दिला मित्रसह राजाला की राजन, तू साधू संन्यासांचा अपमान केला. साधू संन्यासांना भंग करण्यासाठी त्यांच्या भोजनामध्ये हे काय मिसळलं? नरमांस मिसळलं. आणि नरमांस मिसळल्यामुळं तुझ्या हातून खूप मोठं पाप घडलंय. तुला ब्रह्म राक्षस योनी भोगावी लागेल. गुरुची आज्ञा मानली, आपला मूळ देह त्याग केला आणि मूळ देह त्याग करून त्यांनी ब्रह्म राक्षस देह धारण करून तो राक्षस तो जंगलामध्ये फिरू लागलेला आहे. आता ही जी राक्षस योनी होती, या राक्षस योनीमध्ये त्या राजाला खूप भूक लागायची आणि भूक लागल्यामुळं जो पशु दिसेल तो पशु खायचा, जिवंत पशु खायचा. तो हा भोग भोगीत असताना एक ब्राह्मण पती आणि पत्नी त्या मार्गातून चालले होते आणि त्या ब्राह्मण पत्नीच्या जो पती आहे त्या पतीला त्याने ठार केलं. त्या राक्षसाने म्हणजे मित्रसह राजाने ठार केलं आणि त्याला खाऊन आपली भूक शमवलेली आहे.
ती जी ब्राह्मण स्त्री आहे त्या ब्राह्मण स्त्रीने त्याला श्राप दिला. तिने आक्रोश केला की माझ्या पतीची तू हत्या केली. 12 वर्षानंतर तू ही श्राप, तुला जो शाप दिलेला आहे त्या शापातून तुला मुक्तता होईल, ब्रह्म राक्षस योनीतून तुला मुक्तता होईल. आणि ज्या वेळेस तू तुझ्या राज्यात जाशील आणि तुझ्या पत्नी बरोबर तू संबंध निर्माण करील त्यावेळेस तुला मृत्यू प्राप्त होईल. असा शाप त्या ब्राह्मण स्त्रीने दिला आणि ती सुद्धा त्या ठिकाणी गतप्राण झाली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 12 वर्षांनी मित्रसह राजा शापमुक्त होऊन पूर्व रूपामध्ये घरी आला. सर्व राज्यामध्ये आनंद पसरला होता. राणी मंदयतीला सुद्धा खूप आनंद झाला. परंतु राजाला त्या ब्राह्मण स्त्रीच्या शापाची भीती होती की जर पत्नीशी जर समजा संबंध स्थापित केले तर त्याच क्षणी तो गतप्राण होईल. त्यामुळे तो आपल्या पत्नीला भेटायचं तो टाळत असे. मंदयतीला ती गोष्ट लक्षात आली. तिने समक्ष राजाची भेट घेतली आणि विचारली की तुम्ही मला का टाळता स्वामी? माझ्याकडून काही अपराध झाला का? माझ्या बरोबर तुम्ही असे का वागता? तेव्हा सहोदराने ब्राह्मण स्त्रीने दिलेल्या शापाबद्दल सांगितलं. त्यावेळेस मंदयती राणी नाराज झाली आणि नाराज झाल्यानंतर आपल्या प्रारब्धामध्ये आता संतान सुख आपल्याला प्राप्त होणार नाही या विचाराने ती दुःखी झालेली आहे. आपल्या जीवनाचे भोग आपल्यालाच भोगावे लागतात. आपल्या जीवनामध्ये आपल्याकडून कळत नकळत घडणारे जे कर्म आहे त्या कर्मातून आपलं प्रारब्ध निर्माण होत असतं आणि प्रारब्ध आपल्याला भोगल्याशिवाय मार्ग मिळत नाही. परंतु त्या भोगातून मार्ग काढण्यासाठी परमार्थाची जोड असणं आवश्यक आहे. प्रारब्ध संचित भोगत असताना जर सद्गुरूंची जर कृपा असेल तर भोग अति तीव्र जळायला लागतात आणि आपल्याला त्या भोगातून मुक्तता प्राप्त होते. आता आपल्या जीवनातलं जे दुःख आहे ते दुःख राणीला काही झोप लागेना. त्यातून ती मार्ग शोधण्यासाठी अनेक तिने मार्ग शोधले. साधू संतांकडे गेली, व्रत वैकल्प केले, उपवास केले, तीर्थयात्रा केली, अनेक मार्ग शोधले, परंतु त्या शापातून काही त्यांना मुक्ती मिळेना. तो त्यावेळेस राजा सहोदर आणि मंदयती राणी हे दोघे जण गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये आलेले आहेत. गौतम ऋषींचे चरण वंदन केले, त्यांच्या पाया पडले. गौतम ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखलं की तुमची समस्या काय आहे. त्यावेळेस गौतम ऋषी त्यांना म्हणतायत की हे राजन, अरे गोकर्ण क्षेत्रीचा महिमा अपार आहे. एकदा मी गोकर्णाच्या तीर्थयात्रेला गेलो होतो. दुपारी एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी बसलो असताना मी पाहिले की एक वृद्ध आंधळी व कुष्ठरोगाने जर्जळ चांडाळ स्त्री जीवनाच्या अंतिम अवस्थेमध्ये पडली आहे आणि तिने अंतिम श्वास घेताच शिवलोकातून काही शिवदूत आले, शिवगण आले आणि त्या चांडाळ स्त्रीला शिवलोकामध्ये घेऊन गेले. तर त्या गोकर्ण क्षेत्राचा महिमा असा आहे की पापीतला पापी मनुष्य जरी त्या ठिकाणी मृत्यू पावला तर तरी त्याला शिवलोक प्राप्त होत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तो त्या समयी त्या शिवदूतांमध्ये आणि यमदूतांमध्ये वाद निर्माण झाले की या चांडाळ स्त्रीने तिच्या जीवन काळामध्ये पापच पाप केलं.
एकही असं कर्म केलं नाही की तिला शिवलोक प्राप्त होईल. दुष्कर्म केले, वाईट कर्म केले, मग यांना तुम्ही शिवलोकामध्ये घेऊन का जातात? त्या शिवगणांमध्ये आणि यमदूतांमध्ये वाद व्हायला लागले. तो त्यावेळेस भगवान शिवशंकर त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं की या परिसरामध्ये जो कोणी मृत्यू पाहिल त्याला शिवलोक प्राप्त होईल, त्या ठिकाणी तुमचा अधिकार नसणार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमो पार्वतीपतये. हर हर महादेव. ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारोण. रायासी म्हणे तू निघून त्वरित जाई गोकर्णासी. जाताची तुझी पापे जाती ही सौख्य परत्र उत्तम गती. संशय न धरी गा चित्ती मनोनी निरोपी रायासी. परिसोनी गौतमाचे वचन राजा मनी दृढ संतोषोन. त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण पापा वेगळा झाला तो. ऐसे पुण्य पावन स्थान मनोनी राहिले श्रीपाद आपण. सिद्ध मने ऐक कथन नामधारका एक चित्ते. मनोनी सरस्वती गंगाधरू सांगे गुरुचरित्र विस्तारोनु. श्रोते करुण निर्धारो एक चित्ते परियेसा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गौतम ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सहोदर आणि मंदयती राणे गोकर्ण या ठिकाणी गेले. त्यांनी भगवान शिवशंकराची उपासना केली, रुद्रयाग केले, रुद्र सूक्तांचं सहस्र पठण केलं. अशी भगवान शिवशंकराची त्या ठिकाणी दोघांनी साधना केली, भक्ती केली आणि त्या ठिकाणी त्यांना वसिष्ठ ऋषींनी दिलेल्या शापातून आणि त्या ब्राह्मण स्त्रीने दिलेल्या शापातून त्यांना मुक्तता प्राप्त झाली. असं आहे गोकर्ण क्षेत्रीचं महात्म्य. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा. वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. आवाज कमी झालाय का जरा?
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपिलासी। श्री गुरु राहिले किती दिवसी, वर्तले पुढे काय सांग। श्री गुरु मूर्ती कृपा सिंधू, माझे मनी लागला वेधू। चरित्र ऐकता महानंदो, अतिउल्हास होतसे। परिसोनी शिष्याचे वचन, संतोष सिद्ध अति गहन। सांगता झाला विस्तारोन, श्रोते तुम्ही अवधारा। गोकर्ण क्षेत्री श्रीपादयती, राहिले वर्षे 3 गुप्ते। ते तो गिरी पर्वता येती, लोकानुग्रहा कारणे। जयाचे करिता चरण दर्शन, समस्त तीर्था समान जान। चरणम पवित्रम विततम पुराणम, वेद श्रुती ऐसे बोलत। समस्त तीर्थे गुरुचरणी, तो का हिंडे तीर्थभवनी। लोकानुग्रहा लागुनी, जात असे परियेसा। मासचारी क्रमोनी तेथे, आले निवृत्ती संगमाते। दर्शन देती साधू भक्ता, ते पातले तया कुरवपुरा। श्रीपाद यती गोकर्णास 3 वर्ष गुप्तपणे राहिलेले आहेत। मग 4 महिने ते श्रीशैल पर्वत या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर ते कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या कुरवपूर या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांनी अनेक वर्ष वास्तव्य केलं। त्या गावामध्ये एक वेदज्ञाता ब्राह्मण राहत असे। कुरवपुरामध्ये तो जो ब्राह्मण होता, त्याच्या पत्नीचे नाव आहे अंबिका। तियेसी पुत्र होवनी मरती, पूर्वकर्म फळ अर्जिती। अनेक तीर्थे आचरती, तिने केली परियेसा। पूर्वजन्मीच्या दोषामुळे त्यांची मुले जन्म होताच मरायची। ती अंबिका माता आहे। त्या अंबिका मातेला हे जे दुःख होतं, हे दुःख काही सहन होईना। त्यांनी अनेक तीर्थव्रते केली, उपवास केला। पुढे त्यांना एक मुलगा झाला, परंतु तो मंदबुद्धीचा निघाला। हा वेदज्ञ ब्राह्मण आहे, महाज्ञानी आहे, आणि त्याच्या पुटी अल्पज्ञानी किंवा मतिमंद मुलगा जन्माला आला। म्हणून तो जो ब्राह्मण आहे, तो ब्राह्मण सतत दुःखी राहत असे। त्याला अपेक्षा होती की मुंज झाल्यानंतर तरी आपला मुलगा ज्ञानी होईल। मुंज झाली तरी सुद्धा त्याच्या बुद्धीमध्ये काही परिवर्तन झालं नाही। आणि आपल्या ह्या मुलाची अशी अवस्था पाहिल्यानंतर त्या मातेचं काळीज गहिवरून जायचं। त्या काळजाचे पाणी पाणी होत असे। आता इथून पुढं आपल्या नंतर आपल्या मुलाचं काय होईल, हा विचार ते माता पिता करू लागले। तेव्हा त्या ब्राह्मणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातून तो वाचला। पण तरी तो आपल्या मुलासाठी दुःखी राहत असे। वर्तता ऐसे तया स्थानी, विप्र पडला असमाधानी। दैव वशे करुणी, पंचत्व पावला परियेसी। आणि काही काळानंतर तो शिवस्वरूप झाला, त्याला देवज्ञा झाली। आपल्या मुलाच्या दुःखामध्ये तो त्याला मृत्यू प्राप्त झाला। विधवा झालेली जी ती ब्राह्मण स्त्री आहे, त्या ब्राह्मण स्त्रीवर आता खूप मोठं आभाळ कोसळलं, डोंगर कोसळला आणि आपलं पोट भरण्यासाठी ती भिक्षा मागू लागली। आणि आपल्या मुलाचं पोट भरू लागली।
ते पाहून साऱ्या गावातील त्या कुरवापुरामधील सर्व लोकांना वाईट वाटायला लागलं. सर्व लोक त्या मुलाची निंदा करू लागले. अरे तुझ्यामुळे तुझ्या पित्याला अवेळी मरण आले, तुझ्या पित्याच्या ऐवजी तूच का नाही मेला, असे नाना तऱ्हेचे बोल त्या मुलाला बोलू लागले. अरे एवढ्या बुद्धिमान कीर्तिवान महाज्ञानी पित्याच्या पोटी तुझ्यासारखा दगड कसा जन्माला आला. अरे तुझ्यामुळे तुझ्या आईला भिक्षा मागायची वेळ आली आहे, तुझ्यामुळे तुझ्या पित्रांची अधोगती झाली आहे. असे पशुसारखे जगण्यापेक्षा तू आत्महत्या करून मरत का नाहीस, असं नाना तऱ्हेचे बोल गावातील लोक त्या मुलाला बोलू लागले, त्याची हेटाळणी करू लागले. आणि तो आईकडे रडत रडत आला आणि रडताना तो आईला म्हणतो, आई आता मला जगायची इच्छा राहिली नाही, मला आता या पंचगंगा नदीमध्ये मला आता आत्महत्या करायची, जलसमाधी घ्यायची, मला तो आदेश दे. आईच्या डोळ्यामध्ये पाणी आले. अहो कोणती आई म्हणन आपल्या मुलाला की तू जलसमाधी घे. तो त्यावेळेस ती म्हणते, तुझं म्हणणं पण खरोखर आहे, असं जगण्यापेक्षा मरणं बरं, आपण दोघेही जलसमाधी घेऊ आणि या दुःखातून, या वेदनेतून, या यातनेतून मुक्त हो. एकदाच त्या दोघांनी ठरवलं, पण ठरवण्यापूर्वी त्यांनी विचार केला की या संगमामध्ये, या ठिकाणी तो महायोगी बसलेला आहे, त्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ बसले होते. जाता जाता आपण त्याचं दर्शन घेऊन येऊ, त्यामुळे तरी पुढचा जन्म आपल्याला चांगला प्राप्त होईल. श्रीपादांकडे आले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपादाचं दर्शन घेतलं. हे यतीवर, आम्ही जलसमाधी घेण्यासाठी आलो आहे, परंतु जलसमाधी घेण्यापूर्वी आम्ही आपलं दर्शन घ्यावं अशी आमची इच्छा आहे. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या की पुढचा जन्म तरी आम्हाला चांगला प्राप्त होईल, आमच्या मनासारखा प्राप्त होईल. काय झालं हे माते, तुझ्या आत्महत्येचं कारण काय. स्वामी, अहो माझे पती या पंचकृषीमध्ये कीर्तिवान होते, महाज्ञानी होते, बुद्धिमान होते, परंतु आमच्या पोटी हा मतिमंद मुलगा जन्माला आला आणि त्या दुःखामध्ये माझ्या पतीचं निधन झालं आणि माझ्यावर सुद्धा आणि या मुलावर सुद्धा उपासमारीची वेळ आली. साऱ्या गावातले लोक आमची हेटाळणी करतायत. असं जगण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं, असा विचार करून आम्ही इथं आता या पंचगंगा नदीमध्ये समाधी घेण्यासाठी आलेलो आहे, जीव देण्यासाठी आलेलो आहे. पण त्यापूर्वी तुमचं दर्शन करावं ही आमची इच्छा होती. हे माते, आत्महत्या करू नकोस. दर शनिवारी प्रदोष समयी भगवान शिव शंकराची भावभक्तीने पूजन कर. या व्रतरूपी शिवराधनेने तुझे कल्याण होईल. श्रीपाद स्वामींनी, श्रीपाद श्री वल्लभांनी प्रदोष व्रत आचरण करण्याचा त्यांना आदेश दिला. हे महाराज, प्रदोष व्रत कसं करायचं. ती उपासना करायची कशी करायची, भगवान शिवशंकराची उपासना कशी करायची, भगवान शिवशंकराला अभिषेक कसा करायचा, कोणत्या मंत्राने करायचा, किती मंत्र जप झाला पाहिजे, अशी सर्व ज्ञान श्रीपाद श्री वल्लभांनी त्या ब्राह्मण स्त्रीला सांगितलं. आणि या प्रदोष व्रताचं महात्म्य श्रीपाद श्री वल्लभ त्या ब्राह्मण स्त्रीला सांगू लागले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद 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 वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु श्रीपाद वल्लभ महाराज की जय श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये श्रीपाद स्वामी त्या स्त्रीला प्रदोष व्रताचा महिमा सांगतायत की हे माते, उज्जैनी नगरीमध्ये चंद्रसेन नावाचा एक राजा आहे. त्याचा एक जिवलग मित्र आहे, त्याचे नाव आहे मणिभद्र. आणि हे दोघे जरा भगवान शिवशंकराचे परमभक्त होते. भगवान शिवशंकराने त्यांना प्रसाद म्हणून एक तेजस्वी मणी दिला. त्याचा दिव्य प्रकाश पडतात लोखंडाचे नव्हे तर पाषाणाचे सुद्धा सुवर्ण होत असे. आणि राजा व मणिभद्र दोघेही तो मणी गळ्यात धारण करीत असे. साहजिकच तो मणी प्राप्त करण्यासाठी अनेक राजे धडपडत होते आणि आजूबाजूचे राजे त्यांचे शत्रू झाले. मणी प्राप्त होण्याचे सर्व मार्ग खुटले तेव्हा इतर राजांनी उज्जैनीवर एकत्रितपणे आक्रमण केलं आणि नगराला वेढा दिला. चंद्रसेनाने नगराच्या रक्षणार्थ सैन्याची व्यूहरचना केली. त्या दिवशी शनिवार होता, त्रयोदशी तिथी होती आणि शनी प्रदोष होता. तो शनी प्रदोष व्रत करणाऱ्या राजाने त्या दिवशी सायंकाळी भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाऊन महाबळेश्वराची भगवान शिवशंकराची यथासांग पूजा केली, रुद्रयाग केला, रुद्राभिषेक केला. तो त्यावेळी देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळणींनी व त्यांच्या मुलांनी त्या पूजेचा सुद्धा आनंद केला. गवळीवाड्यामध्ये गेल्यावर त्या मुलांनी खेळ म्हणून दगड धोंडे मांडून शिवालय रचले. त्यात शिवलिंग म्हणून एक दगड ठेवला. पत्री व फुलांनी त्यांची पूजा केली. रात्रीच्या वेळी सर्व मुले आपापल्या घरी गेली. एक मुलगा त्या पूजेत इतका रममाण झाला की आईने जेवणासाठी अनेकदा त्यांना बोलावलं, परंतु तो काही आला नाही. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. पूजा मोडिता तो बाळक प्रलाप करी अनेक, मूर्छा येऊन शनेक पडिला भूमी अवधारा. तो भगवान शिवशंकराच्या पूजेमध्ये भक्तीमध्ये इतका रममान झाला की आईने त्याला आवाज दिला, अरे जेवायला ये, जेवायला ये, भूक लागली ना तुला का नाही लागली. त्याला तो आवाजच ऐकू आला नाही. तो इतका धुंद आणि त्या भक्तीमध्ये तो रमून गेला होता. आई आली, एका हाताला धरलं आणि ओढत ओढत त्याला घरी नेलेलं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तो प्रलाप करू लागला. त्या ठिकाणी त्या शिवलिंगामधून भगवान शिवशंकर प्रकट झाले. नमो पार्वती पतये हर हर महादेव. लय लावुनी लिंगस्थानी प्राण तेजू पाहे निर्वाणी. प्रसन्न झाला शूलपाणी तया गोपसुता कारणे. हे माझ्या बाळा, तुझ्या मातेने प्रदोष काळी माझी पूजा पाहिली आहेस. पुढे तिच्या उदरी भगवान विष्णू अवतार घेतील. तुझे ही सर्व मनोरथ पूर्ण होतील असे वरदान देऊन भगवान शिवशंकर त्या बाळाला, त्या मुलाला आशीर्वाद देऊन निघून गेले.
महादेवाने निर्माण केलेल्या त्या शिवमंदिराची दिव्य प्रभा पाहून लोकांनी तेथे गर्दी केली. राजा चंद्रसेनही तेथे आला. त्यानेही गोपबाळाचा म्हणजे ते जे बाळ होतं, तो जो मुलगा होता, 5-6 वर्षाचा तो मुलगा होता, परंतु त्याची भक्ती इतकी अतूट होती, त्याने अशी शिवभक्ती केली की भगवान शिवशंकराने त्याला काचेचं रत्नांचं दिव्य मंदिर बांधून दिलं. तो जो राजा आहे तो राजा सुद्धा त्या गोपबाळाला शरण गेला. त्या मातेला खूप आनंद झाला. आणि ही जी कथा आहे आजूबाजूच्या त्यांचे जे शत्रू सैनिक होते, शत्रू राजे होते, त्यांच्यापर्यंत गेली. आणि त्यांनी विचार केला की या राजावर भगवान शिवशंकराची कृपा आहे. याच्याशी जर आपण वैर केलं, याच्याशी जर आपण युद्ध केलं तर भगवान शिवशंकराचा क्रोध आपल्यावर येईल, कोप आपल्यावर येईल. भगवान शिवशंकर आपल्या भक्तांना कधीही नाराज करत नाही. आपल्या भक्तांना कधी भक्तांवर येणाऱ्या संकटाचे ते निवारण करतात. अशा प्रकारे त्यांनी त्या उज्जैन नगरीला जो वेढा दिला होता तो वेढा काढून घेतला आणि चित्रसेन आपल्या शिवभक्तीच्या जोरावर, त्या प्रदोष सेवेच्या जोरावर आलेल्या संकटातून तो संकटमुक्त झाला. नमो पार्वती पते, हर हर महादेव. हे माते, अशी आहे प्रदोष महात्म्य. तर तू प्रदोष व्रत आचरण कर. भगवान श्रीपाद श्रीवल्लभ त्या ब्राह्मण स्त्रीला सांगतायत की ती आणि तिचा पुत्र दोघे जण आत्महत्या करण्यासाठी, जलसमाधी घेण्यासाठी चालले होते. श्री गुरु श्रीपादांनी अंबिकेला शनिवारी प्रदोष काळी शिवपूजन केल्याने काय सद्भाग्य प्राप्त होते हे समजून सांगितल्यावर तिच्या पुत्राच्या मस्तकावर हात ठेवला. श्रीपादांचा स्पर्श झाला, श्रीपादांच्या हाताचा स्पर्श झाला, तो महाविद्वान झाला. तो जो अज्ञानी मतिमंद मुलगा होता तो ब्रह्मज्ञानी झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म पिठापुरवासी श्रीमंत श्री सद्गुरु श्रीपाद वल्लभ महाराज की जय. आणि त्यानंतर त्या ब्राह्मण स्त्रीने श्रीपाद श्री वल्लभांनाच भगवान शिव स्वरूप मानलं आणि त्यांचीच दर शनी प्रदोषाच्या दिवशी पूजा करू लागली. पुण्य पूर्वजन्मीचे जोडला आम्हा हा निश्चित, भेटला असे श्री गुरुनाथ म्हणून नमिती क्षणोक्षणा. म्हणे ईश्वर तुची होसी, पूजा करीन तुझी मी प्रदोषी. मिथ्या नोहे तुझे वाक्यासी, पुत्र भावा तुझा ऐसा निश्चय करोनी. पूजा करीती नित्य येऊनी, प्रदोष पूजा ती गहनी करी श्रीपादरायासी. पुत्र तिचा झाला ज्ञानी, वेदशास्त्रज्ञ संपन्नी. पूज्य झाला सर्वाहुनी, ब्रह्मरुंद मानिती. त्या ब्राह्मण स्त्रीच्या मुलाचा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेने काही काळानंतर त्या ब्राह्मण स्त्रीच्या मुलाचा विवाह झाला. त्याला पुत्र पौत्रादी सौख्य प्राप्त झाले, सुख समाधान शांती प्राप्त झाली आणि गुरु कृपेने श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेने त्याचे कल्याण झाले. विवाह झाला मग यासी, पुत्र पौत्री नांदे हर्षी. श्री गुरु कृपा होय जासी, ऐसे होय अवधारा. ऐसे श्री गुरु कृपावंत, भक्त जनासे संरक्षित. ऐक्य शिष्या एक चित्त नामधारका श्रीमंता. नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी. परी ऐसा समस्त अहिर्निशी म्हणे सरस्वती गंगाधरू.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा पाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा हो श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा पाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा वासुदेवानंद कृपा करा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया कृपा करा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा ओ वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सभाय अभ्यंतरी तू एक दत्त आभाग्याची कैसी कळे नाही मात पराही परतला तिन कैचा आहेत जन्म मरणाचा पुरला सेंत भगवान दत्तात्रय कलियुगामध्ये अतिशीघ्र भक्तीने प्रसन्न होणारं दैवत आहे भगवान दत्तात्रयांचे या कलियुगामध्ये अनेक अवतार झालेले आहेत आणि त्या अवतारामध्ये भगवान श्रीपाद श्री वल्लभ हा प्रथम अवतार आहे या श्रीपाद श्री वल्लभांचा आपण चरित्र चिंतन करतोय या चरित्र चिंतनामध्ये आपण गोकर्ण महाबळेश्वराची कथा पाहिली त्यांचं महात्म्य पाहिलं आणि भगवान शिवशंकराचं जे प्रदोष व्रत आहे त्या प्रदोष व्रताचा सुद्धा महिमा वर्णन केला की श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेने भगवान श्री शंकराच्या कृपेने तो मतिमंद मुलगा आहे तो महाज्ञानी झाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त निर्बल को बनवान बना दो मूर्ख को गुणवान प्रभू श्री गुरूंचं सामर्थ्य बघा अहो श्री गुरूंची कृपा झाली तर निर्बल शक्तिशाली होतो सामर्थ्यशाली होतो पुराणामध्ये एक वर्णन आहे पुराणामध्ये एक कथा आहे की भगवान श्री दत्तात्रयांच्या कृपेने सहस्त्र अर्जुनाला सहस्त्र हातांची शक्ती प्राप्त झाली भगवान श्री दत्तात्रयांच्या कृपेने परशुरामाला सुद्धा अनेक शक्ती सामर्थ्य प्राप्त झालं आणि त्या सामर्थ्याच्या जीवावर किंवा त्या सामर्थ्यावर 21 वेळेस त्यांनी पृथ्वी निक्षत्रिय केली श्री गुरूंचा महिमा अपरंपार आहे या कलियुगामध्ये जर आपल्या जीवनाचं कल्याण करायचं असेल या भवसागरातून तारायचं असेल तर श्री गुरूंना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही
श्री गुरुच आपल्याला परमात्म्यापर्यंत घेऊन जातो. श्री गुरुच परमात्मा आहे, श्री गुरुच परब्रह्म आहे. करता करे न कर सके. करता म्हणजे परमात्मा. परमात्मा सुद्धा काही करू शकत नाही असं श्री गुरूंच्या कृपेने प्राप्त होतं. असं श्री गुरूंचं महात्म्य आहे. श्रीपाद श्री वल्लभांनी त्या कुर्वापूर या ठिकाणी अनेक लीला केल्या. कुर्वापूर हे त्यांची कर्मभूमी आहे. जन्म पिठापुराला झाला. कुर्वापूर या ठिकाणी त्यांनी अनेक वर्ष वास्तव्य केलं. तेथे अनेक लीला केल्या. त्यातील आता एक लीला आपल्याला चिंतन करायची आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ऐकोनी सिद्धाचे वचन, नामधारक करी नमन. विनविते कर जोडून भक्तिभावे करुणिया. श्रीपाद कुर्वपुरी असता, पुढे वर्तली कैसी कथा. विस्तारोणी सांगता कृपामूर्ती दातारा. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे कथा अपूर्व देखा. तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरूंचा. भक्तवत्सल श्री गुरुराव, जाणोनी शिष्याचा भाव. विस्तार करोनी भक्तिस्तव, निरोपित गुरुचरित्र. नित्य श्रीपाद गंगेसी येती, विधीपूर्वक स्नान करती. लोक व्यवहार संपादिती, त्रयमूर्ती आपण. अहो, ज्यांचं नुसतं दर्शन घेतल्याने गंगा स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं, अशा श्रीपाद श्री वल्लभांना गंगा स्नान करण्याची काय आवश्यकता. त्यांना आचरण काय आवश्यकता आहे. परंतु जनमानसात धार्मिक भावना वृद्धिगंत होण्यासाठी सिद्ध पुरुषांना आचरण करावं लागतं. कारण की आपल्यासारखे जे साधक असतात ते साधक कोणाचं आचरण करतात की जे सिद्ध पुरुष आहेत, थोर आहेत, त्यांचं आपण आचरण करतो. त्यांनी दिलेल्या मार्गावर चालतो. जर त्यांनी तीर्थस्नान केलं नाही तर आपण केलं असतं का. म्हणून भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी, भक्तांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी श्रीपाद श्री वल्लभ नित्य नेमाने त्रिसंध्या करीत असे. त्या पैनगंगेवर पंचगंगा नदी या संगमावर ते नित्य नेमाने कुर्वापूर येथे स्नान विधीपूर्वक स्नान करत असे. त्या ठिकाणी एक परीट राहत होता. परीट म्हणजे धोबी. तो धार्मिक होता. श्री गुरूंना पाहताच तो आपल्या हातातील कामे बाजूला ठेवत असे आणि श्री गुरूंचं म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांचं दर्शन करण्यासाठी यायचा. एके दिवशी तो वंदन करण्यासाठी सद्गुरूंसमोर आला. त्यावेळेस श्रीपाद त्याला म्हणाले, अरे परीटा, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे. तू कष्टाची कामे करतो, त्यामुळे प्रत्येक वेळेस तू मला नमस्कारच केला पाहिजे असं काही नाही. प्रपंचाचे दुःख त्याग करून तो श्री श्रीपादांची सेवा करू लागला. मठांकन झाडणे, सडा संमार्जन करणे आदी कर्म, श्री गुरूंचे कर्म तो आवडीने करीत असे. आणि त्या ठिकाणी वैशाख मासामध्ये एक दृश्य त्याने पाहिले. आता हे जे कुर्वापूर आहे, हे कुर्वापूर कर्नाटक नगरीमध्ये आहे. तो त्या ठिकाणी मुस्लिम राजवट होती. तो राजा मुस्लिम होता आणि तो आपल्या काही राण्यांना घेऊन नौका विहार करण्यासाठी त्या नदीमध्ये आला होता. सैनिक किनाऱ्यावर थांबलेले आहेत आणि आपल्या काही राण्यांना घेऊन तो नौकेमध्ये बसला आणि त्याचं जे वैभव आहे ते वैभव पाहून परीटाला हेवा वाटला. त्या ठिकाणी त्याचे हत्ती, घोडे, त्याची जी पालखी, ते वैभव पाहिलं, त्याला हेवा वाटला आणि आपल्या भक्ताच्या मनातील भाव श्री गुरूंनी ओळखला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु काय लपून राहतं श्री गुरूंपासून.
अहो भक्ताच्या मनातील प्रत्येक भाव श्री गुरु ओळखतात. धन्य राजयाचे जिने ऐसे सौख्य भोगणे, स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे, कैसा भक्त ईश्वराचा, कैसे याचे अर्जव फळले, कवन्या देवा आराधिले, कैसे श्री गुरु असते भेटले, मग पावली ऐसी दशा. त्याच्या मनात भाव चालला, या राजाला नेमका कोणता देव भेटला, या राजाला नेमका कोणता गुरु भेटला की त्याला त्यांच्या कृपेने असं वैभव प्राप्त झालं. तो मनातला भाव श्रीपादांनी ओळखला. श्रीपाद त्याच्यापाशी आले, म्हणले हे परिटा, अरे तुझ्या मनातील अर्थभाव मी ओळखलाय आणि मी असा निर्णय घेतलाय की तुला राजयोग प्राप्त करून द्यायचा. परीट घाबरला की माझ्या मनातील भाव श्री गुरूंनी ओळखला. श्री गुरूंच्या कृपेवर मी संशय घेतला. श्री गुरु सर्वज्ञ आहे, श्रीपाद श्री वल्लभ सर्वज्ञ आहे. त्याने आपल्या गुरूंचे पाय धरले, म्हणले महाराजा मला क्षमा करा, परंतु माझी एक विनंती तुम्हाला आहे. आता माझं शरीर थकलंय, तुम्ही कृपा केली, अशा 8-10 राण्या मला झाल्या, हे सर्व भोग मी भोगतोय, पण ते भोग भोगण्यासाठी आता हे शरीर नाही ना. मग आता या याच्यासाठी मला अशी मी तुम्हाला विनंती करतो की मला राजयोग प्राप्त करायची इच्छा तर भरपूर आहे, परंतु तो आता पुढच्या जन्मी द्या, पुढच्या जन्मी. श्रीपाद म्हणती रजकासी, जन्मदारभ्य कष्टलासी, वांचासे भोगावयासी राज्य भोग तमोवृत्ती. हे रजका, राज्य भोग घेणे हा तमोवृत्तीचा परिणाम आहे. याने आपली इंद्रिय कधीही शांत होत नसतात. मनुष्य जन्माचा उद्देश मनाची शांती होणे आणि वासनेचा नाश होणे हा आहे. परंतु जन्माला आल्यापासून तू कष्टच करीत आहे, संसारिक सौख्य तू कधी भोगलं नाही, म्हणून तुझ्या मनात या गोष्टीचा भोग भोगण्याची इच्छा होणे साहजिकच आहे. आणि तो भोग भोगल्याशिवाय तुला परमार्थ सुद्धा घडणार नाही. म्हणून पुढच्या जन्मी विदूर नगरीचा यवन कुळात म्हणजे मुस्लिम कुळामध्ये तू जन्म घेशील आणि राज्य भोग भोगशील. हे गुरुदेवा, मला तुम्ही अंतर देऊ नका. पुढच्या जन्मी सुद्धा तुमचा पुढच्या जन्मी सुद्धा मला विसर झाला नाही पाहिजे, असा सुद्धा आशीर्वाद मला दे. अरे तू माझा निस्सीम भक्त आहे, मी तुला कसे अंतर देईल. तुझ्या वृद्धकालीन ऋषी सरस्वती रूपाने मी तुला दर्शन देईल. पुढच्या अवतारात मी तुझी भेट घेईन, तुला दर्शन देईल. भेटी होताची आम्हासी ज्ञान होईल तुझे मानसी, न करी चिंता भरवसी आम्हा येणे घडेल. अनिक कार्य कारणासी अवतार घेऊ परियेसी, वेश धरुणी संन्यासी नाम नृसिंह सरस्वती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता मला सांग रजका, हे भोग तुला या जन्मात भोगायचे का पुढच्या जन्मात. स्वामी राया, मी आता वृद्ध झालो आहे, त्या भोगांचा आता मला काय उपयोग. तारुण्यात भोगायचे हे भोग मी आता या वयात काय भोगू. माझी इच्छा तर भरपूर आहे. तेव्हा श्रीपाद श्री वल्लभांनी सांगितलं, तथास्तु, तू जसं म्हणेल तसंच घडेल. घरी गेल्यावर काही काळानंतर, काही दिवसानंतर परीट मृत्युमुखी पावला. आणि त्याच परीटाने बेदरच्या राजवंशामध्ये म्हणजे विदर नगरीच्या राजवंशामध्ये जन्म घेतला. परीटाची कथा सांगून सिद्धयोगी म्हणत आहे की हे नामधारका, आता पुन्हा आपण कुठं आलो, गाणगापूरला मूळ ठिकाणी आलेलो आहे. की नामधारक आणि सिद्ध मुनींचा संवाद चालू आहे. त्या गुरुपीठाचे महात्म्य फार थोर आहे. अवतार कार्य पूर्ण होता श्री गुरु अश्विन वद्य द्वादशी मृग नक्षत्र असताना गंगेमध्ये गुप्त झाले. ते स्थूल शरीराने अदृश्य जरी झाले तरी सूक्ष्म शरीराने अजूनही तेथेच आहे. त्यांचे कार्य अखंड चालू आहे.
श्रद्धा आणि विश्वास ठेवणाऱ्या भाविकाला आजही ते दर्शन देतात. त्यांच्या चैतन्याची अनुभूती त्यांच्या भक्तांना निश्चितच होते. श्री गुरूंच्या कार्यकृपेने त्यांची कार्यसिद्धी होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु राहती जे स्थानी, अपार महिमा त्या भुवनी. विचित्र जयाची करणी, दृष्टांता ते तुझ सांगेन. स्थान महिमा प्रकार सांगेन ऐक एकाग्र. प्रख्यात असे कुर्वपुर, मन कामना पूर्ती तेथे. ऐसे कित्येक दिवसावरी श्रीपाद होते कुरवपुरी. कारण असे पुढे उतारी, म्हणून अदृश्य होते तेथे. श्रीपाद श्री वल्लभ हे ब्रह्मचारी आहेत. 4 आश्रम आहेत. कोणते आश्रम आहेत? 4. पहिला आश्रम आहे ब्रह्मचार्य. दुसरा आश्रम आहे गृहस्थाश्रम. तिसरा आश्रम आहे वानप्रस्थ आणि चौथा संन्यस्त. तर श्रीपाद श्री वल्लभ हे बाल ब्रह्मचारी आहे आणि त्यांचा पुढचा अवतार ज्याचं चिंतन आपल्याला करायचं ते श्री नृसिंह सरस्वती हे संन्यस्त आहे, ते संन्यासी. दोन्ही आश्रम वरून जरी वाटले एकच आहे, परंतु त्यामध्ये भिन्नता आहे. या दोन्ही आश्रमांचे नियम वेगळे आहे, दोन्ही आश्रमांचे आचरण वेगळं आहे. श्रीपाद श्री वल्लभ अश्विन वद्य द्वादशीला मृग नक्षत्राच्या समयी त्या पैनगंगा पंचगंगा नदीमध्ये त्यांनी जलसमाधी घेतली. त्या ठिकाणी ते गुप्त झाले आणि सूक्ष्म रूपाने कारण शरीराने त्या ठिकाणी ते आपल्या भक्तांना नित्य अनुभूती देत आहे. अजूनही ते आपल्या भक्तांना अनुभूती देतात. ते चैतन्य स्वरूप झालेले आहेत. अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परियेसी श्री गुरु बैसले निजानंदेसी. अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसते अदृश्य दान. कुरोपुरी असती आपण श्रीपाद राव निर्धार दान. त्रयमूर्तीचा अवतार अदृश्योनी आस्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी. दृष्टांत सांगे विस्तारोनी म्हणे सरस्वती गंगाधरू. जे जन असती भक्त केवळ त्यासी दिसती श्री गुरु निर्मळ. कुरोपुरी क्षेत्र पूर्वस्थळ असे प्रख्यात भूमंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सद्गुरु श्रीपाद श्री वल्लभ महाराज की श्रीपाद श्री वल्लभ महाराज की श्रीपाद श्री वल्लभ महाराज की दत्त अवतारी श्रीपाद श्री वल्लभांचं गेल्या 2 दिवसापासून आपण या ठिकाणी श्री चरित्र श्रवण करतोय, चिंतन करतोय. सिद्ध महामुनी आपल्याला श्रीपाद श्री वल्लभांच्या कथा सांगतायत. नामधारक तृप्त झाले, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहायला लागले, आनंद अश्रू वाहायला लागले. अष्टभाव जागृत झाला. आणि त्याच ठिकाणी नामधारकाला समाधी प्राप्त झाली. सिद्ध महामुनींच्या त्या सिद्ध मुनींच्या लक्षात आलं, श्री गुरूंच्या लक्षात आलं. त्यांनी आपला हात नामधारकाच्या म्हणजे गंगाधर सरस्वतींच्या मस्तकावर ठेवला आणि त्या समाधीतून ते बाहेर आले. डोळ्यात अश्रू वाहतायत. ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक बिनबीजान पूर्वपुरीचे महिमान केवे झाले परियेसा. नामधारक सिद्ध योग्याला म्हणजे सिद्ध महामुनींना प्रश्न विचारत आहे की महाराज, श्रीपाद यती सूक्ष्म रूपाने जर पूर्वपुरीतच राहिले असे आपण सांगतायत, तर मग त्यांचा पुढचा जो अवतार आहे श्री गुरु नृसिंह सरस्वती, तो गुरु नृसिंह सरस्वती अवतार झाला कसा? जर ते तिकडं आहे तर इकडं कसे? त्यावेळेस सिद्ध महामुनी हसले आणि म्हणतायत, अरे नामधारका, हा दत्तात्रय म्हणजे हा चैतन्य स्वरूप आहे, हा ब्रह्मस्वरूप आहे, हा परब्रह्म स्वरूप आहे. तो यत्र तत्र सर्वत्र आहे. एका वेळेस अनेक ठिकाणी तो अवतार घेतो. तो प्रत्येक काळामध्ये आहे. भूतकाळामध्ये सुद्धा आहे, वर्तमान काळामध्ये सुद्धा आहे, भविष्य काळामध्ये आहे आणि तो काळाच्या सुद्धा पलीकडे आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्याच्यापासून काळ निर्माण झालेत. काळ त्याला बाधू शकत नाही. श्रीपाद श्री वल्लभ पिठापूरला सुद्धा आहेत, कुरवापूरला सुद्धा आहेत आणि ते आता पुढं श्री गुरु नृसिंह सरस्वती नावाने अवतार सुद्धा घेणार आहे. ठीक आहे, त्या प्रश्नाचं समाधान झालं. माझा पुढचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? आपण कुरवापूर या स्थानाचं महात्म्य सांगितलं. तुम्ही म्हणतायत की त्या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभांनी गुप्त रूपाने तिथं वास्तव्य केलं. तर अशी एखादी पुराणामध्ये काही कथा आहे का की त्यांनी आपल्या भक्ताला दर्शन दिलं? कधी? अवतार समाप्तीनंतर. तो त्यावेळेस वल्लभेश नावाच्या एका काश्यप गोत्री ब्राह्मणाची कथा सिद्ध महामुनी सांगतायत की हे नामधारका, कुरवापूर या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभ चैतन्य स्वरूपाने आज सुद्धा आहे. याची प्रचिती देणारी मी तुला कथा सांगतो, की लक्षपूर्वक ऐक. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वल्लभेश नावाचा एक काश्यप गोत्री ब्राह्मण होता. तो सुशील आणि सदाचारी होता. व्यापार धंदा करायचा आणि तो श्रीपाद श्री वल्लभांची भक्ती करायचा. त्यांच्या दर्शनासाठी दरवर्षी कुरवापूरला जायचा. एकदा तो व्यापारासाठी निघाला. त्या खेपेस त्याला चांगला नफा झाला. आपल्याला पैसे जास्त आले,
परंतु ज्या वेळेस पैसा आपल्याकडे येतो तो पैसा गुण आणि दोष घेऊन येत असतो, दोन्ही गोष्टी घेऊन येत असतो. तो पैसा कोणत्या मार्गाने आला, कुठून आला, तो कष्टाचा आहे का हरामाचा आहे, घामाचा आहे का बिनकामाचा आहे, यावर ते प्रारब्ध असतं आणि त्यातून आपलं भोग पुढं घडणार असतं. पैशाचा अपार तमाशा, सुसंग कुसंग घेती फाशा. पैसा कशाला लागत नाही. आनंद महाराज या ठिकाणी श्री गुरु दत्तात्रय महाराजांचं चरित्र श्रवण करण्यासाठी आमचे लहान बंधू हरिभक्त परायण आनंद महाराज उरणकर तसेच त्यांचे सहचारी हरिभक्त परायण विशाल महाराज गिरी हे मृदुंग प्रेमी उत्कृष्ट मृदुंग वादक आहेत. आणि आनंद महाराज आता यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं या ठिकाणी त्यांचं बालपण गेलेलं आहे. आता ते कीर्तन सेवा करतायत. तर आपल्या या चरित्र कथेमध्ये ते आलेले आहेत. त्यांचं टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पैसा कशासाठी लागत नाही. वाईट काम करण्यासाठी सुद्धा पैसा लागतो आणि चांगलं काम करण्यासाठी सुद्धा पैसा लागतो. सप्ताह करण्यासाठी सुद्धा पैसा लागतो आणि तमाशाचा फड उभा करण्यासाठी सुद्धा पैसा कशासाठी लागत नाही. आणि कलियुगामध्ये नवनाथ भक्तिसार ग्रंथातलं हे वाक्य आहे, पैशाचा अपार तमाशा, कुसंग सुसंग घेती फाशा. पैसा असा आहे की चांगलं पण करतो आणि वाईट पण करतो. हा महाराजांनी आता चालू घडीतलं उदाहरण दिलेलं आहे, त्यावर आपण न बोललेलंच बरं. आदेश सत्कार्यासाठी सुद्धा पैसा लागतो, वाईट कार्य करण्यासाठी सुद्धा पैसा लागतो. अहो सप्ताह अन्नदान करण्यासाठी पैसा लागतो. अहो पैसा भोगे स्वर्गाची वाट. पैसा स्वर्गाकडे पण घेऊन जाऊ शकतो आणि पैसा भोगे नरकाची वाट. पैसा नरकाकडे पण घेऊन जाऊ शकतो. तोच पैसा. धन धन म्हणू, पैसा म्हणू. त्या पैशाचा तुम्ही काय विनिमय करता, त्या पैशाचा तुम्ही काय उपयोग करता, त्याच्यावर त्याचा परिणाम अवलंबून आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परंतु आपण कमवलेला जो पैसा आहे, आपण कमवलेलं जे धन आहे, त्या धनावर प्रत्येकाचा हिस्सा असतो. आपल्या आई वडिलांचा असतो, बायकोचा असतो. बायकोचा तर 100% असतो. मुला बाळांचा असतो, शेजाऱ्या पाजाऱ्यांचा असतो. त्यानंतर आपल्या दारात येणाऱ्या कुत्र्याचा सुद्धा असतो, मांजरीचा असतो, मुंग्यांचा असतो, जीव जंतूचा असतो, पशु पक्ष्यांचा असतो. प्रत्येकाचा आपल्या कमवलेल्या धनावर हिस्सा असतो. आणि जर तो पैशाचा हिस्सा तो त्या त्या कार्यासाठी वापरला नाही तर तो हिस्सा जातो दवाखान्यामध्ये, कोर्ट कचेरीमध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काही चुकीचं बोललो का? बरोबर आहे का नाही? हा नाही, काही चुकलं तर सांगत जा महाराज. या पैशाचं, या धनाचं शुद्धीकरण होणं आवश्यक आहे. मग शुद्धीकरण कसं होतं? बहिणीचा हिस्सा बहिणीला देऊन टाकायचा. समाजाचा हिस्सा, आता मित्र आहे, मित्राचा सुद्धा हिस्सा असतो. एखादा मित्र भेटला, कधीतरी त्याने 10 वेळेस चहा पाजला, आपण एकदा तरी चहा पाजला पाहिजे.
आहे काय करे कुठे अन्नदान केलं पाहिजे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अहो एखाद्या व्यक्तीला तुम्ही किती पैसे द्या त्याचं मनच भरणार नाही. तुम्ही 20,000 रुपये द्या, 10,000 रुपये द्या, 50,000 रुपये द्या, तो म्हणून अजून दे. 1,00,000 रुपये द्या तरी मन भरणार नाही. तो अजून पाहिजे. कधीच मन भरू शकत नाही पैशाने. पण त्याच व्यक्तीला जर तुम्ही 2 भाकरी दिल्या त्याचं पोट भरण, त्याला 3री भाकर द्यायला म्हणतो म्हणून काय म्हणून तो बास आता. म्हणून अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. हे त्याचमुळं की त्याने मन तृप्त होतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एखादा गरीब असल, अनाथ असल, त्याच्या शिक्षणासाठी मदत करा. एखादी अनाथ मुलगी असन तिच्या लग्नाची व्यवस्था करा. अशा अनेक कार्याने धनशुद्धी होऊ शकते. सत्कर्म केल्याने धनाची पैशाची शुद्धी होते. नाहीतर तो पैसा आपल्याला दुःख, अतृप्तता, असमाधान, अशांतती देतो. तो समाधान देत नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुन्हा आता आपण गुरुचरित्र कथेकडे यायचंय. तो वल्लभेश नावाचा जो एक ब्राह्मण आहे तो अतिशय सदाचारी होता. श्रीपाद श्री वल्लभांचा भक्त होता. कथा कसली आहे? नामधारक म्हणते की श्रीपाद श्री वल्लभ जर कुर्वापूर या ठिकाणाहून जर गुप्त झाले तर तिथं ते होते. याचा पुरावा काय? याची एखादी कथा आहे का? तर सिद्ध महामुनी त्यांना ती कथा सांगतायत वल्लभेशाची. व्यापारामध्ये भरपूर फायदा झाला आणि फायदा झाल्यानंतर 1,000 ब्राह्मणांना भोजन देण्यासाठी कुर्वापूर या ठिकाणी तो वल्लभेश निघालेला आहे. त्रैमूर्तीचा अवतार याचा कवन न कळे पार. निदान तीर्थ कुर्वपूर वसे तेथे गुरुमूर्ती. जे जे चिंतावे भक्तजने ते ते पावे गुरुदर्शने. श्री गुरु वसावयासी स्थाने कामधेनु वसे जान. श्रीपाद वल्लभस्थान महिमा वर्णावया अनुपमा. अपार से सांगतो तुम्हा दृष्टांतेसी अवधारा. तुझ सांगावया कारण गुरुभक्ती वृथा नवे जान. सर्वतान करी निर्वाण पाहे वाट भक्तांची. भक्ती करावी दृढतर गंभीरपणे असावे धीर. तरीच उतरी जे पैल पार इह परत्री सौख्य पावे. आणि अशी भक्ती केल्याने धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे 4 पुरुषार्थ आहेत. धर्म म्हणजे आपलं कर्तव्य करावं, कर्म करावं, त्यातून जो पैसा येईल. अर्थ म्हणजे पैसा. काम 3रा पुरुषार्थ आहे. सत्कार्यासाठी तो पैसा खर्च करावा. आणि 4था त्यानंतर तो अनायास घडतो तो म्हणजे मोक्ष. हा वल्लभेश श्रीपाद श्री वल्लभांचा परमप्रिय भक्त आहे. एकनिष्ठ सेवक आहे. श्रीपाद श्री वल्लभांचं चिंतन करतोय. आपल्याला आता भरपूर नफा झाला व्यापारामध्ये. तो 1,000 ब्राह्मणांना आपल्याला अन्नदान करायचं या उद्देशाने तो कुरवपुराच्या मार्गाने निघालेला आहे. काही दरोडेखोरांना त्याच्याकडे असलेल्या पैशाचा, धनाचा सुगोवा लागला. इसके पास बहुत बड़ा माल है. श्री गुरुदेव दत्त. याच्याकडे भरपूर पैसा आहे. मग युक्ती प्रयुक्ती करून सज्जनाचा वेश धारण करून ते 2 दरोडेखोर त्या वल्लभेशाबरोबर निघालेले आहेत कुर्वापुराच्या दिशेने. आणि धार्मिक मनुष्य अशा ठिकाणी लगेच विश्वास ठेवतो.
अहो बजरंग बली सुद्धा गडबडले. ज्या वेळेस ती संजीवनी बुटी आणण्यासाठी बजरंग बली लंकेतून त्यांनी उड्डाण केलं, तो लंकाधीश रावणाने एका राक्षसाला, वेगवेगळे रूप धारण करणारा एक राक्षस आहे, काय नाव आहे त्याचं, कालनिमी नावाचा एक राक्षस आहे, तो वेगवेगळे रूप धारण करतोय. त्याला सांगितलं की तू बजरंग बली बरोबर युद्ध करू शकत नाही, तू मारुती राया बरोबर युद्ध करू शकत नाही, फक्त सकाळ होईपर्यंत त्याला कोणत्या ना कोणत्या कारणाने तू अडव. तर हा साधूचा वेश घेऊन खाली बसलेला आहे एका आश्रमामध्ये, बजरंग बलीवरून मार्गाने चाललेले आहे. आणि त्याचा जो आवाज ऐकला, त्याचं चिंतन ऐकलं, श्रीरामाचं जे भजन ऐकलं, मारुती राया मंत्रमुग्ध झाले, फसले गेले. मारुती रायासारखा भक्त फसला, त्यांना सुद्धा वाटलं की हा भक्त आहे. भगवे वेश धारण करणारा प्रत्येक जण साधू नसतो, धोतर घालणारा, तुळशीची माळ घालणारा प्रत्येक जण कीर्तनकार नसतो, वारकरी नसतो. मारुती राया फसले, आपली काय कथा आहे. श्री वल्लभेश सुद्धा अशा पद्धतीने फसला गेला. आणि ते तिघे जण पूर्वापूरच्या दिशेने निघाले. रात्र झाली, मध्यरात्र झाली आणि सर्वजण निद्रिस्त झालेले आहेत. त्या दोघांनी, 2-3 जण जे दरोडेखोर होते, त्यातील 2 जणांनी त्या वल्लभेशाची हत्या केली आणि त्याच्याकडचं जे धन घेऊन ते निघालेले आहेत. तेवढ्याच श्रीपाद श्री वल्लभ त्या ठिकाणी हातामध्ये त्रिशूळ आणि बलदंड अशा बालब्रह्मचार्याच्या रूपात ते प्रकट झाले. आणि त्यांनी त्या 2 दरोडेखोरांना त्या ठिकाणी यमसदने धाडलं. जो तिसरा होता, तो तिसरा त्या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभांना शरण आला. म्हणला, महाराज, माझा हेतू याला मारण्याचा नव्हता, माझा हेतू याला मारण्याचा नव्हता, मला क्षमा करा. त्याला क्षमा केलं. आपल्या हातात जे कमंडलू आहे ते कमंडलूतील तीर्थ त्या तिसऱ्या दरोडेखोराच्या हातात दिलं. त्याला म्हणले, जा त्याच्या अंगावर ते शिपड. ते शिपडताच तो पुन्हा जिवंत झाला वल्लभेश. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. असा श्रीपाद श्री वल्लभांचा महिमा आहे. श्रीपाद श्री वल्लभ आपल्या भक्तांच्या संकट समयी जर त्यांनी अर्थ हाक मारली तर निश्चितच त्याच्या संकट समयी त्याच्या पाठीमागे उभे राहतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा. वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा. वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्रिशूळ खटवांग घेऊन हाती उभा ठेला. तस्करा पुढती वदिता झाला तया प्रती. त्रिशूळे करून तत्काळ वल्लभेश पुन्हा जिवंत झाला. श्रीपाद श्री वल्लभ गुप्त झाले. दरोडेखोरांनी घडलेला सर्व प्रकार त्या वल्लभेशाला सांगितला. त्याला खूप आनंद झाला. त्याच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू दाटले. अहो, माझ्यावर आलेल्या संकट, माझं जे इष्टदैवत आहे, माझे आराध्य दैवत आहेत, त्यांनी प्रकट होऊन माझ्यावर आलेल्या संकटाचं निवारण केलं. अहो, याच्यापेक्षा जीवनात अजून काय पाहिजे.
जर माझा श्री गुरु जर माझ्या पाठीमागे उभा राहतोय तर मला कोणाचं भय आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या वल्लभेशाने उरवपूर या ठिकाणी जाऊन पुढे आपल्या इच्छेप्रमाणे 1000 ब्राह्मणांना भोजन दिलं आणि काही काळानंतर श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेने तो परमधामाला पोहोचला. असं आहे श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र की त्यांनी सूक्ष्मदेह चैतन्य स्वरूप राहून आपल्या लीला त्यांनी अविरत चालू ठेवल्यात. आजही आपल्या भक्तांना श्रीपाद श्री वल्लभ दर्शन देतात, अनुभूती देतात, प्रचिती देतात, परंतु आपला भाव त्या ठिकाणी निश्चिम पाहिजे. असं आहे श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र. ऐशी श्रीपाद श्री वल्लभ मूर्ती लौकिक प्रगटली ख्याती झाला अवतार पुढती नरसिंह सरस्वती विख्यात. म्हणून सरस्वती गंगाधरू सांगता कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहरी सकळाभिष्ट साधते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने या श्री औदुंबर मठामध्ये आपण धर्मनाथ बीज उत्सव साजरी करतोय आणि हे 28वे वर्ष आहे. या ठिकाणी दत्त महाराजांचं चरित्र आपण श्रवण करतोय, चिंतन करतोय. आजच्या कथा भागामध्ये आपण श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र चिंतन केलेलं आहे, श्रवण केलेलं आहे. उद्याच्या कथा चरित्रामध्ये श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म आणि त्यांच्या लीला या कथा आपल्याला अनुभवायच्या आहेत, त्यांचं चिंतन करायचं आहे. झालेली सर्व सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. आपल्या सर्वांवर सद्गुरु श्रीपाद श्री वल्लभांची कृपा प्राप्त हो. आपल्याला श्री गुरूंचा कृपाशीर्वाद प्राप्त हो आणि आपलं जीवन श्री गुरूंच्या भक्तीमध्ये धन्य हो, ही सद्गुरूंच्या चरणी मी मागणी करतो. श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणी मागणी करतो. या ठिकाणी या नामस यज्ञाला, या सोहळ्याला, या सत्संगामध्ये आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी कालिका माता येत आहेत. आपल्या परिसरातील काही बाळगोपाळांनी एक झाकी केलेली आहे, तर त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सगळं शक्तिपीठच आलंय इकडं. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. थोडस बाजूला सरका. आई साहेब येत आहेत आपल्या. तुळजापूरहून तुळजा भवानी येत आहे. माहूरगडून रेणुका माता, कोल्हापूरहून जगदंबा, सप्तशृंगी माता आलेली आहे आणि कलकत्त्याहून बंगालवरून कालिका माता सुद्धा आलेली आहे. डोंगर डोंगर माथ्याला राईचा डोंगर डागर डागर डोंगर माथ्याला आज डागर डागर डोंगर माथ्याला गेला लाटी भंडार दूर लुटून गे अंधार आला दूर रांगोण डोंगर यमुना उघड देवी दार आई राजा उदे उदे. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. ओम काली. डोळा भरून तुझी मुरत गाडी ना मुरत गाडी ना
ऐ राजा उदे उदे ओ काली काली महाकाली काली काली महाकाली काली काली अमावस की रात में काली काली अमावस की रात में काली निकली कल भैरव के साथ में भैरव के साथ में काली काली अमावस की रात में काली काली अमावस की रात में काली निकली कल भैरव के साथ में काली निकली काल भैरव के साथ में जय माँ काली कलकत्ते वाली तेरा वचन न जाए खाली ओम काली केश बिखरे माँ के काले काले केश बिखरे माँ के काले काले ओ केश बिखरे माँ के काले काले केश बिखरे माँ काली काले नैना मैया के हे लाले लाले नैना मैया के लाले लाले ओ नैना मैया के हे लाले लाले नैना मैया के लाले लाले काला कुत्ता भैरव जी के साथ में काला कुत्ता भैरव जी के साथ में काली निकली काल भैरव के साथ में निकले काल भैरव के साथ में काली निकली काल भैरव के साथ में काली 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 ओ काली काली महाकाली काले काले महाकाली काली काली अमावस की रात में काली अमावस की रात में काली निकली काल भैरव के साथ में काली काली अमावस की रात में काली काली अमावस की रात में काली निकले काल भैरव के साथ में काली निकली काल भैरव के साथ में ओम काली माता काली के मुख से है ज्वाला काली के मुख में ज्वाला काली माता काली के मुख से निकले ज्वाला माता काली के मुख से निकले ज्वाला गले पहने हैं मुंडों की माला गले पहने हैं मुंडों की माला ओ गले पहने हैं मुंडों की माला गले पहने मुंडों की माला कापे है राही की रात में रोह कापे है राही की रात में काली निकली काल भैरव के साथ में काली निकले काल भैरव के साथ में काली काली अमावस की रात में काले काले अमावस की रात में काली निकली काल भैरव के ओ साथ काली। में काली निकली काल भैरव के साथ में काली काली अमावस के रात में काली काली अमावस की रात में अब काली निकली काल भैरव के पास में काली निकली काल भैरव के साथ में आई राजा देव आनंदीचा देव सरस्वती माता की जय। महालक्ष्मी माता की जय। महाकाली माता की जय आई राजा देव। आनंदीचा देव देव
हॅलो 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 एक आंबा गोंधळाला वाज घुमू लागला एक आंबा गोंधळाला वाज घुमू लागला अंबाबाई ग तुझा संबळ वाजला 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 मांडीला मंडप दारी केला थाट माट एक गोंधळाला आंबा जोडून बालेघाट काळुक अंधाराची अंबाबाई असली तरी रात तुझा प्रकाश आई झाला लखलखाट लागली आज आई तुझा लढा लागला लागली आस आई तुझा लढा लागला अंबाबाई ग तुझा संबळ वाजला अंबाबाई ग तुझा संबळ वाजला आई राजा हो भरल्या पाच परड्या आई भक्ती ग भावान रातभर चाले जागर तुझ्या उत्तरान आपल्या आया बाया मान कुंकात लावून एक गोंधळाला थकलो वाटत पाहून कवड्या साज घालून आराधी डोलू लागला आवडे घालणारा डोलू लागला अंबाबाई ग तुझा संबळ वाजला अंबाबाई ग तुझा संबळ वाजला दमल्या बाया मान कुंकात लावून एक गोंधळाला थकलो वाट ग पाहून कवड्या साज घालून आरती डोलू लागला कवड्या